नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, KSK अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण जे काही 10वीच्या पहिल्या लेसनचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दोन चलातील रेषीय समीकरणे याच्या बोर्डामध्ये 2 मार्काचे जे क्वेश्चन आलेले आहेत याचा आपण सराव करून घेतोय। तर याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले की कशा प्रकारचे 2 मार्काचे जे काही टेबल आहेत हे टेबल कशा प्रकारे येतात आणि ते आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहे ते आपल्याला पाहिजे आहे। हा जुलै 2022 ला क्वेश्चन बोर्डाला विचारलेला आहे। तर याच्यामध्ये जर बघा तुम्हाला x ची व्हॅल्यू दिली, y ची व्हॅल्यू काढायची, नंतर दुसऱ्यामध्ये y ची व्हॅल्यू दिलेली, x ची व्हॅल्यू काढायची, तिसऱ्यामध्ये y ची व्हॅल्यू दिली, x ची व्हॅल्यू काढायची। तर बघा कशा प्रकारे काढायची। जर तुम्ही बघितलं तर इक्वेशन आपल्याला दिले x + y, सिंपल आहे, x + y = 3। आता आपल्याला दिले x ची व्हॅल्यू दिली 3, तर x च्या जागेवरती काय लिहायचे 3 + y = 3। आता हे प्लस आहे तर इकडे ट्रान्सफर झालं तर प्लसचं काय होतं मायनस होतं, साइन चेंज होते। y = 3 - 3, तो y = ± काय ना या ठिकाणी 0, म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, तर या ठिकाणी 0, तर x आणि y ची 3 0। आता या ठिकाणी दुसऱ्या मध्ये काय विचारले तर y ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची। तर y ची व्हॅल्यू किती दिली, x + y = 3, तर y ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे। x + y ची व्हॅल्यू 5 = 3। तर या ठिकाणी बघा आता +5 आहे, ते ट्रान्सफर केल्यानंतर त्याचं काय होतं प्लसचं मायनस होतं। मग x = 5 प्लस आहे तर मायनस होणार 3 - 5, तर x = 5 - 3 2 येतं, साइन ग्रेटर नंबर, तर x = -2 मिळालं। तर आपल्याला या ठिकाणी -2 आणि 5 हे मिळालं। तर बघा या ठिकाणी मुलांची मी आता शिकवताना मी बघितलं की मुलांच्या जास्त चुका या ठिकाणी होतात। काही मुलं हे प्लस आहे इकडे प्लसच घेतात, किंवा दुसऱ्या मुलांचे काहींचे चुका अशा प्रकारे होतात की समजा आता हे 5 तर 5 या ठिकाणी घेतात आणि 3 पुढच्या ठिकाणी, म्हणजे समजा आता x + 5 = 3 दिले तर x = 3 + 5 लिहितात असे, म्हणजे त्यामुळे ते काय साइन चेंज करत नाही। तर लक्षात ठेवा ज्यावेळेस नंबर या ठिकाणी ट्रान्सफर होतो लेफ्ट साइड कडून राइट साइडला तर साइन चेंज होतं, हे लक्षात ठेवायचं। दुसरी गोष्ट, हा नंबर चेंज होत नाही, तर तुम्ही जो 5 या ठिकाणी ट्रान्सफर करताय तर हा नंबर त्याची प्लेस चेंज होती, 3 ची प्लेस चेंज होत नाही, त्यासाठी 3 त्या ठिकाणीच ठेवायचं। तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली किती -2। त्यानंतर बघा तिसऱ्या जे काय बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तर या ठिकाणी y ची व्हॅल्यू दिलेली, x ची व्हॅल्यू काढायची। तर x + y किती दिले 3 = 3, मग हे प्लस आहे इकडे गेल्यानंतर मायनस होईल, x = 3 - 3, x = 0। तर आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती मिळाली 0, तर आपल्याला या ठिकाणी 0, 3 अशा प्रकारे आपल्याला जे काय बोर्डाला क्वेश्चन येतात याच्यामध्ये आपल्याला हे सगळे सॉल्व करून या ठिकाणी या टेबल मध्ये ते जे काय आपल्याला जे काही किमती मिळाले त्या किमती टाकायच्या आणि मग आपल्याला हे 2 मार्क आपल्याला मिळून जाते। अशा प्रकारे जे काय बोर्डाला क्वेश्चन येतात। तर विद्यार्थी मित्रांनी हे व्हिडिओ पाहून याचे सराव करणं खूप गरजेचं आहे। तर अशा प्रकारचे जे काय व्हिडिओ आहे तर तुम्हाला कशा प्रकारे वाटले हे तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।